पण दैनंदिन आपला कचरा दररोज निर्माण होतो, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कचरा असतो. सध्या आपल्या 5 प्रकारचा कचरा आहे. ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी वेस्ट कचरा, प्लास्टिक कचरा. त्या 5 प्रकारचा कचरा आपण सध्या निर्माण होत आहे आणि आपण गाडीत देतो. त्याच्यामधील एक ओला कचरा आहे, जो आपल्या घरात निर्माण होतो. जसं की आपले फळाची सालं, शिळं अन्न, उरलेलं अन्न, बाकीचे टमाटे बटाटे जे काही सालं उरतात, ज्या गोष्टी आपण खातो आणि त्याचे काहीतरी विशिष्ट अन्न आपलं शिल्लक राहतं, तो ओला कचरा आपला निवड. त्याच्यापासून आपल्याला खत कसं निर्माण करतात ते सुद्धा घरच्या घरी. यासाठी आपण ही मीटिंग बोलवली. यामध्ये जे आपलं डेमॉन्स्ट्रेशनला नेमकं त्या दिवशी मॅडम होत्या, ते आज आले नाही कुठल्या कारणास्तव. तर समजा आपला ओला कचरा आहे, आता सध्या आपल्याला शिळं अन्न वगैरे उरतं, ते आपण समजा गाडीला देतो, पण आपले ते भाजीचे देठ उरतात, टमाटे अंडे वगैरे त्याची साल वगैरे, जो आपण एका बादलीमध्ये किंवा मडक्यामध्ये आपण एक टाकलं, त्याच्यामध्ये थोडे नारळाचे साल्टे वगैरे, असा दैनंदिन जो आपला ओला कचरा आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकू आणि वारंवार खालीवर करून जो आपण गोळा करू, त्याचे ओला कचऱ्यापासून खत निर्माण, जे खत आपल्या झाडांना आपण देऊ शकतो, किंवा ते जास्त मोठ्या प्रमाणात असेल खत तर आपण ते पण विकू शकतो. ही पण एक सुविधा आहे. त्याचसाठी आपण इथं आलेलो आहे.